आज ह्या दोन भांडणांमध्ये ह्या तिसरा पर्याय संधी साधू शकतो यावेळी. म्हणजे चान्सेस आहेत, भरपूर प्रमाणात चान्सेस आहेत. कारण की लोक नोटाला टाकण्यापेक्षा तिसऱ्या पर्यायाला मतदान करू शकतात. कारण की दोघांनी कधी अडीअडचणीला ह्या लोक उभाच राहिले नाही. ह्यांना फोन केलं तर फोन रिसिव्ह करत नाहीत. कुठल्या शाळेचा प्रश्न घेतला तर कधी पोहोचत नाही. कोणाचा ॲडमिशनचा प्रश्न असला कधीच नाही. पालकमंत्री म्हणून अजित पवार या ठिकाणी राहिलेले, आमदार म्हणून राहिलेले. ह्यांना ह्यांच्या नगरसेवकांची नावं माहीत नाहीत आजपर्यंत. व्यक्ती केंद्रित हे डेमोक्रेसी नाही आहे. तुम्ही बघितलं तर ह्युमन डेव्हलप इंडेक्समध्ये भारत देशाचा रिपोर्ट बघितला तर भारत देश हा 134 क्रमांकाला आहे. जगाने आम्हीच नाही तर जग सांगतंय की भारत देशातील नागरिकांना ते जास्त जगत नाहीत, त्यांना आरोग्याची सेवा चांगली नाही, त्यांना शिक्षण नाही आणि त्यांचा जगण्याचा दर्जा चांगला नाही. मुळात ब्युटिफुलायझेशन आणि डेव्हलपमेंट ह्यातला जर तुम्ही फरक पाहिला तर इथं ब्युटिफुलायझेशनला, सुशोभीकरणाला डेव्हलपमेंट म्हणलं जातं. ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे त्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन आहे, सर, भेदभावाचे प्रकार आहे. त्यामुळे बारामती तालुक्यामध्ये जो SC ST मायनॉरिटीज ट्राईब्स इथला आहे, इथला पारधी समाज आहे, त्यांची अतिशय दैनंदिन आणि दुर्व्यवस्था आहे. ताई उभ्या आहेत आणि वहिनीसुद्धा उभ्या आहेत आणि इतर लोकही सुद्धा उभे आहेत निवडणुकीमध्ये. काय चित्र असेल सांगता येत नाही, घासून होईल. 50-50%? येस, काही सांगता येत. दोन्ही एकाच परिवारातले आहे, ती काय बोलायचं मी. दोन्ही पवार आहेत, मग एक ताई आहे एक वहिनी आहे आणि ह्या दोघांमध्ये बारामती फसली आहे. सांगता येत नाही, तेच म्हणतोय. आम्ही पण उघडपणे बोलू शकत नाही ना त्याच्यामुळं. मनात काय आहे तुमच्या? नाही ना, सांगू शकत नाही. सांगतोय काय 50-50, ह्याच्या व्यतिरिक्त काही बोलू शकत नाही. 50-50 म्हणजे इथं तर लोक पवार साहेबांचा, ताईचं नाव घेतात, अजित पवारांचं नाव घेतात. आपल्याला असं का वाटतं की बहुजन समाज पक्ष पर्याय असला पाहिजे? इथं बारामतीमध्ये जे घराणेशाही चालत आलेली आहे ते कुठंतरी थांबली पाहिजे. याच्यासाठी पर्यायी व्यवस्था बहुजन समाज पार्टीचे उमेदवार जे आहेत ते आम्हाला योग्य वाटतात उमेदवार. आम्ही सध्या दादांच्या पाठीशी आहे आणि महायुतीचा जो उमेदवार आहे तो सुनीत्रा वहिनी कम से कम 2-2.5 लाखांनी मताने निवडून येऊ शकतात. 2-2.5 लाखांनी येऊ शकतात असं आपलं आत्मविश्वासाने सांगतो. का बरं पवार साहेबांनी काम नाही केलं? कारण अजितदादांनी गेली तुम्ही बघता, दादा पहाटे 6 वाजता उठतात. दादांचं कामाची पद्धत तुम्ही बघितली आहे. आणि शिवाय मोदी साहेबांचा जो अबकी बार नाराज शेतकऱ्यांसाठी असतो त्या महिलांसाठी जे मोदी साहेबांनी योजना दिल्यात त्याबाबत मोदी साहेबांमुळे आता सुनीत्रा वहिनीचा विजय नक्की निश्चित आहे. काय 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 घडी की तुतारी? तुतारी का बरं तुतारी? तुतारी चांगली आहे, तरी जाणता राजा आहे. जाणता राजा आहे. साहेब पवार साहेब, दादा नाही. मित्रांनो, आवाज इंडियावर आपलं स्वागत आहे. आम्ही ह्या ठिकाणी बारामतीला आहो आणि बारामतीला आज तिसऱ्या फेजच्या निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि 5 वाजतापर्यंत आज प्रशासनाची त्यावर अट घाललेली आहे. तर 5च्या नंतर कोणतेही राजकीय पक्ष हे पूर्णपणे प्रचार करू शकणार नाही. आणि बघू शकता की आम्ही बारामतीच्या बस स्थानकावर आहोत आणि खूप सारे सामान्य लोक आहेत. त्या सामान्य लोकांकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ह्यावेळेस ही जी निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये इथून सुनेत्रा पवार ज्या अजितदादा आहेत त्यांच्या गटाकडून सुनेत्राताई पवार हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार या गटाकडून सुप्रियाताई सुळे हे सुद्धा उमेदवार आहेत. तर बारामतीमध्ये एकंदरीत चित्र काय आहे हेच प्रश्न आणि लोकांसोबत आम्ही थोडासा त्याच्यामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काका, काय नाव आहे आपलं? संजय आनंदराव निळकंठे. तुम्ही इथंच असता बारामतीला? मी ST ड्रायव्हरच आहे. अच्छा, ST ड्रायव्हर आहे. अच्छा, बरं, नाही बोलू शकता, काही विषय नाही. काय वाटतं आपल्याला, दादा की काका? नाही म्हणजे एक सामान्य प्रश्न जर आपण विचारला की बारामतीमध्ये आता ताईसुद्धा आहेत आणि वहिनीसुद्धा आहेत, कुणाकडे आहे जनतेचा कौल, कुणाकडे आहे, काय वाटतं? दोघांकडे बी आहे. दोघांकडे पण आहे, म्हणजे 50-50 वाटत आहे आपल्याला. 50%. आता ते 7 तारखेलाच कळेल. तुमचा मग काय मत आहे? आमचं काय मत आहे? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं की खूप सारा विकास आपल्याला इथं बारामतीमध्ये आपण पाहतच आहोत. बस स्थानक असेल, रेल्वे स्टेशन असेल आणि इतर खूप गोष्टी पवार साहेबांनी केलेल्या आहेत. परंतु आत्ता सध्या चित्र हे खूप विचित्र झालेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी कुणाचे हा एक प्रश्न खूप मोठा झालेला होता आणि आता कोर्टाच्या निकालानंतर ते जाहीर झालं. परंतु मला एक प्रश्न हा पडलेला आहे की आता वर्तमानमध्ये इथून ताईचा जोर जास्त आहे की वहिनींचा जोर जास्त आहे?
सध्या तर दोघाचा आहे बघा आता. तर सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचं काम आमचं चालू आहे आणि खूप सारे लोक आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत दादा आणि काका म्हणजे ताई आणि वहिनी ह्या दोन्हींच्या संदर्भामध्ये जर आपण बोललं तर खूप सारे लोक कन्फ्युज्ड आहेत आणि दोघांनाही 50-50% प्रतिसाद आहे. आणि यामध्ये लोकांच्या काय भावना आहेत, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्ही जाणण्याचा प्रयत्न करणार. काका काय नाव आहे आपलं? काय नाव आहे आपलं? मनोहर. मला सांगा, आता निवडणूक आहे 7 तारखेला बारामतीला आणि वहिनी उभ्या आहेत आणि ताईसुद्धा उभ्या आहेत. आम्ही इथले नाहीत, तुम्ही इथले नाही, तुम्ही कुठले आहात? आम्ही पुण्यातले. अच्छा, पुण्यातले. अच्छा, पुण्यामध्ये कोण? वसंत मोरे की धनगेकर की मोहोळ? काय वाटतं पुण्यात कोण? पण काय कुणाला तरी अच्छा, काय वाटतं बारामतीमध्ये काय चित्र असू शकतं? कारण वहिनी सुद्धा उभ्या आहेत आणि ताई सुद्धा उभ्या आहेत. काय वाटतं बारामतीमध्ये चित्र आता बदलेल? म्हणजे काय बदलेल, काय बदलाव होऊ शकतो, काय परिवर्तन होऊ शकतंय? परिवर्तन होऊ शकतं. आता जे आता विकास कुणाच्या नावाकडे जोर आहे? ताई वहिनीकडे आहे की ताईकडे आहे? आता सगळ्यांचा जोर तर जास्त करून ताईकडे जोर आहे सगळ्यांचा. सुप्रिया ताईकडे ताईकडे सगळ्यांचा जोर आहे आता. अच्छा, तेच सुप्रिया ताईचे येऊ शकतात. अच्छा. हा, एकंदरीत काय मुद्दे असले पाहिजेत? एकंदरीत कसं विकास झाला पाहिजे. विकासासाठी सगळं चाललेलं आहे. विकास पूर्ण झाला पाहिजे बारामतीचा. बारामतीचा विकास झाला. बारामती पुरता विकास झालेला, पण आजूबाजूचे खेडेगाव आहे ना, त्यांचा विकास झालेला नाही एवढा. खेडेगावांपर्यंत विकास पोहोचलेला नाही. विकास पोहोचला नाही. काही काही खेडेगावामध्ये अजून रस्ते, लाईट, पाणी नाही आहे. ते झालं पाहिजे. ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत गरजा आहे. पाणी, पिण्याचं पाणी. काही काही खेडेगावामध्ये पिण्याचं पाणी नाही आहे. त्यांना पाणी पण पाणी जायला पाहिजे, त्यांना पाणी यायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या संदर्भात काय प्रश्न आहे? शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांना पाणी सुविधा उपलब्ध आहे. पण हे जे मोदी सरकार म्हणत आहे की शेतकऱ्यांना वार्षिक ते 6,000 रुपये देतात, यांच्यामध्ये शेतकऱ्यांचं भागतं का? 6,000 मध्ये नाही भागणार. आता महागाई फार वाढलेली आहे. 6,000 मग कसं भागणार? हमी भावाच्या संदर्भात काय आपली प्रतिक्रिया? हमी भाव शेतकऱ्यांच्या पिकाला जो हमी भाव आहे तो मिळाला पाहिजे का? जो मिनिमम सपोर्ट प्राईज आहे, MSP आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे, असं शेतकऱ्यांनी ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या संदर्भात सरकार हे उदासीन आहे. काय वाटतं आपल्याला? सरकारला हमी भावाला भाव दिला पाहिजे, पिकाला भाव दिला पाहिजे. पिकाला भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. त्यांना हमी भाव जास्त मिळाला पाहिजे. त्यांना दिवसाला लाईट मिळायला पाहिजे, पाणी मिळायला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच आपण बघू शकतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इथल्या लोकांनी विचार करणे गरजेचं आहे. काका काय नाव आहे आपलं? राजेंद्र सोलंकी. पुण्याला आता बारामतीला आता 7 तारखेला निवडणूक आहे आणि ताई उभ्या आहेत आणि वहिनीसुद्धा उभ्या आहेत आणि इतर लोकही सुद्धा उभे आहेत निवडणुकीमध्ये. काय चित्र असेल सांगता येत नाही, घासून होईल. 50-50%? यस, काही सांगता येत. दोन्ही एकाच परिवारातले आहे, ती काय बोलायचं मी. दोन्ही पवार आहेत, मग एक ताई आहे एक वहिनी आहे आणि ह्या दोघांमध्ये बारामती फसली आहे. सांगता येत नाही, तेच म्हणतोय. आम्ही पण उघडपणे बोलू शकत नाही ना, त्याच्यामुळं. मनात काय आहे तुमच्या? नाही ना, सांगू शकत नाही. सांगतोय काय 50-50, ह्याच्या व्यतिरिक्त काही बोलू शकत नाही. 50-50. असं मला सांगा, बारामतीचा विकास तुम्हाला झाला असं वाटतंय? हो, झालेलंच आहे की. काय विकास नाही? काय नाही झालं ती सांगा. रेल्वे आले, विमान आलंय, काय नाही सुविधा. एवढं मोठं स्टँड बांधून दिले, अजून काय पाहिजे? हे कुणी बांधलं? पवार साहेबांनी केलं की अजितदादांनी? पवार नाही, पवार शब्दातच सगळं आहे त्याच्यावर. अच्छा, ते दादा करत किंवा काका करत, हा, ते काही बी सांगू शकत नाही. दोघात त्यांनीच समजून द्यायचं कुणी काय केले ते. आम्ही थोडी बघायला जातो. आम्हाला माहिती आहे की पवारांनी केलं, एवढंच माहिती आहे आम्हाला. पण कुणी केलं हे आम्हाला कुठं माहिती आहे तेव्हा. दादा का बरं सोडून गेले असतील काकांना? त्यांना विचारा तुम्ही, मी नाही बोलू शकत. त्यांचा problem ते आहे. दादा सांगतील. त्यांचा कुटुंबातला प्रॉब्लेम. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे 24ला 50-50%? हो, 50-50%. 50% लोकांचे ज्या प्रतिक्रिया आहेत त्या 50-50% दोघांच्या बाजूला कौल आहे. आमच्यासोबत युवक सुद्धा जोडले गेले आहेत. दादा काय नाव आहे आपलं? भास्कर दामोदर आहे. आता 7 तारखेला निवडणूक आहे, 3rd फेज आहे आणि आजच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आणि आत्तापर्यंत जर आपण एकंदरीत चित्र बघितलं तर बारामती संदर्भात आपण काय सांगा? बारामती संदर्भात सांगायचं म्हणलं तर ही सुळे वर्सेस पवार लढाई ही फक्त लोकांच्या मनात बिंबवायचं काम चालू आहे. तिसरा पर्याय दिला आहे आमच्या राष्ट्रीय पक्षाने BSPने की प्रियदर्शनी कोकरे.
अच्छा. आमचा तिसरा उमेदवार आहे की यांनी पवारांनी विसरून जायचं आता की तीच निवडून येतील म्हणून. तिसरा उमेदवार दिलाय हत्तीचा, तो निवडून येणार 100%. बारामती मतदारसंघ हा मोठा आहे आणि सगळ्यात जास्त राष्ट्रीय पक्षाचं मतदान तिथं होणार आहे. त्यामुळे ही राष्ट्रवादी आणि तुतारी यांचं काय आता हे लबाड आहेत सगळे, दोन्ही पक्ष लबाड आहेत. निवडून यायचंय म्हणून दोन्ही पक्षांनी आपापले वाद दाखवल्यात, कौटुंबिक सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणून ठेवल्यात. आता त्यांना त्यांचाच उमेदवार निवडून सोडायचा आहे. पण इथं तिसरा पर्याय झाला तो आमचा राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार आहे ना. ताई येऊ किंवा वहिनी येऊ ते एकाच परिवारातून एकच परिवर्तन येणार ना निवडून. सामान्य जनतेला काय मिळणार? सामान्य जनतेला फक्त आपलं फुल नारळ हार घ्यायचं आणि गरीब म्हणतात ना, इथले बारामतीचे लोक म्हणतात की खूप विकास झाला. त्या संदर्भात काय सांगाल? आता विकासाचं तुम्हाला इथलंच सांगतो बस स्टँडचं. हे बस स्टँड आता म्हणतात की महाराष्ट्रातलं टॉपचं बस स्टँड आहे म्हणून समजतात इथं. पण इथंच पलीकडे इथली गेट उघडल्यात, पण पलीकडच्या साईडची गेटच उघडले नाहीत का? आता तिथं फक्त अनुसूचित जातीची लोक राहतात म्हणून. अनुसूचित जातीच्या लोकांना अविकसित ठेवायचं यांचं कामच आहे ना. तिथं लोक आता व्यवसाय करतात सगळी. तिथं गेट उघडलं नाही, तिथल्या लोकांचा व्यवसाय नाही, इथली लोक घर सोडून जावे, इथल्या लोकांचा पोटा पाण्याचा प्रश्नच संपवा नाही. ही पवारांचं राजकारणच आहे ना एक प्रकारे. असं म्हणताच येणार नाही की विकास झालाय फक्त ह्याच्यात जातीच्या लोकांचा. इतर जातीच्या लोकांचा विकास झालेला दिसणारच नाही तुम्हाला कुठं. अख्खा बारामती तालुका फिरू आपण आणि इतर लोकसभेचा मतदारसंघ अख्खा फिरू, तिथं फक्त अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना वंचित ठेवलेलं आहे यांनी. प्राथमिक गरजांपासून शिक्षण, आरोग्य, आर्थिक ह्या सगळ्या त्यांना जे भेटायचे ते भेटणारच नाहीत सुखसुविधा. हे तर बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सगळ्यात मोठं आहे. इथल्या तालुक्यातल्या युवकांना बेरोजगार ठेवलं यांनी. पण रोजगार पण आपण संपूर्ण महाराष्ट्रातून आपण जर बघतो तर MIDCच्या नावाखाली नागपूरमधून आणि इतर जिल्ह्यातून लोक पुण्याकडे स्थलांतरित होतात, जॉबसाठी येतात आणि इथं कामाच्या शोधात येतात. तर त्या संदर्भामध्ये लोकांचं म्हणणं एकंदरीत असं आहे की पुण्यामध्ये खूप चांगली व्यवस्था आहे, कामाची रोजंदारीची व्यवस्था आहे. काय वाटतं आपल्याला? मला नाही तसं वाटत. का बरं? कारण इथल्या युवकाला ते रोजगार देऊ शकत नाहीत. बाहेरच्या लोकांना इम्पोर्ट करून आणून तरी ठेवायचं. आपण बारामती इंडस्ट्रीयल बद्दलच बोलू. बारामती इंडस्ट्रीयलमध्ये परप्रांतीय लोक 50% आहेत, पण इथल्या स्थानिकांना त्यांनी बेरोजगार ठेवायचंय. त्यांना बाकीचं काय घेणं देणं नाही. त्यामुळे इथला विकास झाला आहे असं मी म्हणू शकत नाही. तर वेगवेगळे लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. काही प्रतिक्रिया म्हणजे विरोधातही असतात आणि काही प्रतिक्रिया त्यांच्या समर्थनातही असतात. कारण हा देश लोकतंत्र आणि लोकशाही या मूल्यांवर आधारित आहे आणि यामध्ये सर्वांचीच मतं ही तेवढेच महत्त्वाची आहे. काय नाव आहे दादा आपलं? शकील पिंजारी. काय वाटतं आपल्याला, ताई की दादा? ताई का ज़्यादा लग रहा है क्योंकि जो विकास हुआ है यहाँ पे, हम लोग जलगांव से एक्चुअली महाराष्ट्र से, तो जो विकास यहाँ पे हमने देखा है बाकी कई जगह पे नहीं देखा. हाँ, जलगांव से है. जलगांव में किसका माहौल है? जलगांव में गुलाबराव पाटिल. अच्छा, वो कौन सा सिंधेगढ़ है? सिंधेगढ़ से. मुल्क मैदान टॉप है हमारे. अच्छा, तो काम अच्छा है क्या उनका? काम बहुत बढ़िया है. जो भी अभी उन्होंने वहाँ पे किया है वो सबसे बेस्ट है. अच्छा. और उनके अलावा दूसरा कोई आएगा नहीं. तो खासियत यही आहे. म्हणजे सॉरी मी हिंदीतही बोलून टाकतो. आपल्या स्पेशालिटी ही आहे महाराष्ट्राची की इथे प्रत्येक जिल्ह्याचे आणि प्रत्येक तालुक्याचे आणि प्रत्येक राज्याचे सुद्धा लोक आपल्याला इथं भेटत असतात. अजून खूप सारे लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू. कुठं असतं आपण? काय नाव आहे आपलं? आमचं नाव रेखा संजय घोडके. इथं राहता आपण? नाही, इथं नाही. कुठं राहता मग? आम्ही पुण्याला राहतो. पुण्याला काय परिस्थिती आहे? पुण्याला काय परिस्थिती आहे? गरमी वाढली. अच्छा, गरिबी वाढली आहे. महागाई वाढली का? महागाई बी वाढली, गरमी बी वाढली, सगळंच झाले. अच्छा, आपण गृहिणी असाल, आपल्याला माहित असेल की गॅस सिलेंडरचे रेट जास्त वाढलेच आहेत का? हो, वाढलेत. सिलेंडरचे रेट वाढले? हो. खाद्यपदार्थांचे रेट वाढलेत का? हो, वाढले. कमी होणे गरजेचे आहे का? आता वाटणच ना, साहजिकच आहे. अच्छा, साहजिक आहे. अच्छा, पुण्यातून रवींद्र धनगेकर, मोहोळ आणि तात्या मोरे, वसंत मोरे हे सुद्धा निवडणुकीला उभे आहेत. काय वाटतं आपल्याला, काय परिस्थिती असेल? आता काय माहिती, त्यांनाच माहिती. त्यांना आले तर बरंच होईल. आपला मत कुणाला असेल? आपलं आता असं कसं सांगू शकतो? नाही, तरी पण एक ओळख असते, आवड असते, निवड असते. तरी पण काम कुणाचं चांगलं आहे? धनगेकरांचं, मोरेंचं की मोहोळांचं? आता तसं कसं सांगू शकते मी? लोकतंत्र की यही खासियत है आणि हीच स्पेशालिटी आहे की कुणी सांगत नाही आणि हे गुप्त मतदान असल्यामुळे लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत
थेट निवडणुकीच्या दिवशी EVMची जी मशीनची जी बटन असते ती दाबून ते प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. तर बारामतीची परिस्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बसस्थानकावर खूप वेगळ्या ठिकाणचे लोक असल्यामुळे आपण इथले जे प्रॉपर लोक आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू. काका काय नाव आहे आपलं? संजय कांबळे. संजय कांबळे, मला सांगा इथं आता बारामतीमध्ये 7 तारखेला निवडणुका आहेत आणि शरद पवार गटाकडून सुप्रियाताई सुळे ताई आहेत आणि अजित पवार गटाकडून त्यांच्याच पत्नी सुनेत्राताई पवार आहेत आणि बहुजन समाज पक्षाकडून सुद्धा उमेदवार दिलेले आहेत. काय असेल परिस्थिती, काय वाटतं आपल्याला? काय आहे, नेहमीचीच परिस्थिती आहे, त्याच्यावर काय राहणार आहे? नेहमी म्हणजे कोण? नेहमी आतापर्यंत हेच आहेत, पवाराच्या घरातलेच आलेले आहेत. आता तर दोन्ही पवारच आहेत ना? हा, दोन्ही पवारच आहेत ना. तर दोन्ही पवारामधून कोणता पवार? काका पवार की दादा पवार? दादा पवार. दादा पवार? हा. काऊन राष्ट्रवादी तर साहेबांची आहे किंवा राष्ट्रवादी त्यांना 2-3 वेळा दिलं की निवडून, आपण दिलं की 2-3 वेळा साहेबांना. हा, पण त्यांनीच आता त्यांच्या ह्यांनी त्यांनी म्हणायला पाहिजे होतं ताईंला की ताईंला सपोर्ट करायला पाहिजे होता. त्यांनी 2-3 वेळा दिलं ना तर त्यांच्या मनाने उदार केलं असतं. तर त्यांनी सुप्रियाताई की सुनेत्रा वहिनी? सुनेत्रा वहिनी. सुनेत्रा वहिनी. हा. का तुम्ही बोला ना. का 2-3 वेळा दिलं की निवडून आम्ही, त्यांनी सगळ्या लोकांनी भरभरून दिलंय ना. आता त्यांनी मनानेच काहीतरी परिवर्तन करून मनाचं उदार होऊन दुसऱ्याला तर ही करायला पाहिजे ना, चान्स द्यायला पाहिजे ना. का प्रत्येक वेळेस तुम्हालाच जर त्यांनी दिलं असतं तर अजून लोकांच्या मनात अजून चांगले विचार आलेच असते ना, का नाही येणार? बहुजन समाज पक्षाकडूनही सुद्धा उमेदवारी दिलेली आहे, महिला उमेदवार आहेत. त्यांच्या संदर्भात लोकांच्या काय भावना आहेत? चांगले आहेत ना भावना. पर्याय असल्यानंतर माणसं प्रत्येक पर्याय होतो. आता इथं स्टँडला तुम्ही आला, रिक्षा सोडून दुसरा पर्याय आल्यावर तुम्हाला पर्याय आहे ना. नसल्यावर काय करणार तुम्ही? रिक्षातच जाणार. मग ते रिक्षावाल्यांनी 2 पैसे जास्त सांगितले की तुम्ही रिक्षातच जाणार. बरोबर. आणि पर्याय असल्यावर ओला उबेर असले किंवा अजून 2 काय करणार तुम्ही? आम्ही पर्याय शोधतो म्हणून लोक पर्याय शोधतात. आता नसल्यावर काय करणार तुम्ही? पाणी नसल्यावर काय करणार? शेवटी गपच बसणार आहे. पण तळ्यात पाणी नसले तर विहिरीत आहे, विहिरीत नसलं तळ्यात आहे, अशी परिस्थिती इथली आहे. तर इथं पर्यायी उमेदवार म्हणून बहुजन समाज पक्षाने दिला आहे आणि त्यांची सुद्धा चर्चा होत आहे. अजून आपल्यासोबत काही लोक आहेत. दादा काय नाव आहे आपलं? प्रशांत कांबळे. मला कांबळेच मिळतात जास्ती करून. बरं, ह्या ठिकाणी आता निवडणूक आहे 7 तारखेला आणि दोन्ही पवार फॅमिलीतूनच आहेत उमेदवार. काय वाटतं? आणि बहुजन समाज पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत, महिला उमेदवार. काय वाटतं आपल्याला, काय असेल परिस्थिती? नक्कीच पर्यायी आहे तिसरा आम्ही मानू शकतो की बहुजन समाज पार्टीचे आहेत उमेदवार. का बरं असं? म्हणजे इथं तर लोक पवार साहेबांचा, ताईचं नाव घेतात, अजित पवारांचं नाव घेतात. आपल्याला असं का वाटतं की बहुजन समाज पक्ष पर्याय असला पाहिजे म्हणून? इथं बारामतीमध्ये जे घराणेशाही चालत आलेली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. बरोबर. याच्यासाठी पर्यायी व्यवस्था बहुजन समाज पार्टीचे उमेदवार जे आहेत ते आम्हाला योग्य वाटतात उमेदवार. अच्छा, बहुजन समाज पक्षाचा उमेदवार. बरोबर. तर पर्यायी उमेदवार असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लोकांनी आता चंग बांधलेला आहे की कोणत्याही एका परिवाराची, फॅमिलीची घराणेशाही नको असून म्हणून तिसरा पर्याय लोक इथं त्याच्या संदर्भातही बोलतात. दादा काय नाव आहे आपलं? माझं नाव किशोर सोनवणे. मला सांगा, इथली राजकीय परिस्थिती आपण बघतो तर वर्षानुवर्षे इथं पवार साहेब इथं म्हणजे त्यांच्या परिवारातून कोणी ना कोणी इथं खासदार आमदार राहिलेले आहेत. आता 2024ची निवडणूक 7 तारखेला आहे आणि इथं परिस्थिती काय असणार आहे? काय परिस्थिती काय नाही, यांचं घराणेशाही चालू आहे पहिल्यापासूनच आणि अजून पण तीच चालूच राहिले. ननंद भाऊजाईचा खेळ चाललेला आहे आणि बारामतीला फक्त म्हणजे नाही का गुमराह करायचा विषय चाललेला आहे. अच्छा. त्यामुळं आम्हाला ही तुतारी पण नको, घड्याळ पण नको. आम्हाला फक्त बाबासाहेबांचा हत्ती पाहिजे आता यावेळेस. बाबासाहेबांच्या हत्ती? हां. का बरं बाबासाहेबांच्या हत्ती? काय आजकाल फक्त घराणेशाही चाललेली त्यांची. घरातले घरातच मतं फिरतात, सगळं तेच होतं. लोकांना गुमराह करायचं. आमची जागा गेलेली, आता मी इथलं राहणार आहे. कुठं जागा गेली आपली? इथं बस स्टँड मध्ये जागा गेलेली अजून. एवढ्या मोठ्या बस स्टँड? हो, सगळ्यांची. जेवढे सोनवणे आहेत सगळे इकडे सगळे सोनवणे. बस स्टँड मध्ये जर जागा गेली तर तुम्हाला त्याच्या मोबदल्यात काय मिळालं? काहीच नाही मिळालं. गाजर मिळाले फक्त. आता उपोषणाला बसले, आंदोलन केले आमच्या सहकार्यांनी, पण काय फायदा नाही झाला. काय फायदा नाही? काय नाही फायदा झाला. त्यामुळे दखल घेतली नाही याबद्दल अजून तर काय नाही घेतली.
म्हणजे इथले जे स्थानिक लोक आहेत इथे जे राहत होते त्यांच्या जागेवर ही हा बस स्टँड तयार बांधलेलं आहे, भाडे तत्वावर दिलेले, त्याचं भाडं पण नाही भेटलेलं आणि त्याचा मोबदला पण काय भेटलेला नाही. अच्छा, म्हणजे कंपन्सेशन आतापर्यंत काय नाही. हे सुशोभीकरण काय करून काय फायदा नाही. आज मला सांगा, ही म्हणजे ज्या लोकांच्या जागेवर तुम्ही बांधले त्यांनाच जर काय भेटत नसेल तर तुमच्या या देखूनपणाला काय अर्थ नाही ना. त्यामुळं आम्हाला हत्ती पाहिजे, हत्ती आल्यावर काहीतरी चेंजेस होतील अशा अपेक्षा आहे. तर पर्याय नाही. बहिणजींनी त्यांच्या तिकडे त्यांच्या राज्यात जे जमीन सरकारी आहे व जमीन हमारी आहे असं करत करत 5-5 एकर लोकांच्या नावावर जागा केलेली. आज मला सांगा, मी एवढा म्हणजे वतनदार म्हणून मानले जातो आम्ही इथलं, पण काय फायदा नाही आमचा. आम्हाला स्वतःचा संडास सुद्धा नाही. आम्हाला इथं सरकारी संडासात यावं लागतं, त्याला पण आम्हाला 10 रुपये द्यावं लागतात, ते पण फुकट नाही. त्यामुळं पूर्ण म्हणजे असं त्रस्त आहेत लोक सगळी. ह्यावेळेस हत्ती 100% येणार म्हणजे येणार. तर ह्या ठिकाणी पर्याय हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच इथं आपले जे लोक आहेत हे बोलत आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितली की इथला हा जो बस स्थानक आहे याची परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने लोक इथं लोकांचे घरं जे आहेत ते तोडून मोडून त्या जमिनीवर हा बस स्टॉप तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी इथल्या लोकांनी आंदोलनही केलं, परंतु निश्चितच सरकारी यंत्रणेचा दबावामुळे त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यांना मोबदलासुद्धा मिळू शकला नाही. अजून आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काही युवक आणि तरुण मंडळीसुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दादा, काय नाव आहे आपलं? सिद्धार्थ सोनवणे. मला सांगा, इथं 2024ची निवडणूक उद्या परवा 7 तारखेला मतदान आहे आणि पवार फॅमिलीतून वहिनी आणि ताई, दादा आणि काका, तुतारी आणि घडी अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे आणि या संदर्भामध्ये बहुजन समाज पक्षानेही आपला पर्यायी उमेदवार इथं दिलेला आहे. काय परिस्थिती असेल इथे? पाहायला गेलं तर एवढ्या वर्षापासून सगळं मतं डिवाईड नव्हती, परंतु आता ह्या वर्षापासून मतं डिवाईड होणार आहे. कारण की घरातली घरातच ह्यांच्या फुटाफूट पडलेले आहे. फूट पडल्यानंतर यांनी एकामेकावरती आरोप प्रत्यारोपाचं खजाना चालूच झालेला आहे यांचा. कारण की पाहायला गेलं तर दोघंही या ठिकाणी कोण बहुजन वंचित घटकांपर्यंत कोणी पोचलेलं नाही आहे यांच्यापर्यंत. आता पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 53 मर्डर झालेले आहेत, परंतु त्यांचं कधीही अजित पवारांनी कधीच घरी जाऊन त्यांची व्हिजिट केली नाही की कधी काय तुमचं झालेलं आहे, किंवा सुप्रिया सुळे पण पोचलेल्या नाही आहेत. त्यात बघायला गेलं तर ह्यातला बहुजन समाजच इथला बारामतीतला तो गोरगरिबांनी अत्याचार झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोचते. प्रस्थापित कधीही इथपर्यंत पोचलेले नाहीत. ना आमदार पोचलाय, ना खासदार पोचलाय, ना एवढ्या 67पासून शरद पवार या ठिकाणी काम करतात ते पोचलेले आहेत. त्याच्यामुळे ह्यांना विचार करताना ही गोष्टी आता लोकांना ध्यानात धरणार आहेत की आता स्टँड पाहिलं इथलं इथील स्टँड सगळं म्हणजे सोनवण्यांच्या वतनाच्या जागेवरती आहेत. कोणतीही परमिशन न घेता, ह्यांना तर परमिशनच नाही आहे बांधायची. असाच ह्यांनी कब्जा करत करत सर्व आंबेडकरी अनुयायांवरती ह्यांनी दादागिरीचं राजकारण चालू केलेलं आहे एवढ्या वर्षापासून. त्यामुळे ह्यांना मतदान करताना ह्या गोष्टी आणि अशा अनेक गोष्टी लक्षात घेणार आहेत. तुम्ही सांगितलं की बहुजन समाज पार्टीने या ठिकाणी 100% आहे. बारामतीमध्ये आसपासच्या धनगर असो, वंचित असो, वंचित घटक असो, हा त्या पक्षाच्या पाठीमागं राहिलेला आहे. बघितलं तर आज नाही म्हणतात 30,000 ते 54,000पर्यंत मतदान यांनी विधानसभेला घेतलेलं आहे. आज ह्या 2 भांडणांमध्ये हा तिसरा पर्याय संधी साधू शकतो यावेळी. म्हणजे चान्सेस आहेत, भरपूर प्रमाणात चान्सेस आहेत. कारण की लोक नोटाला टाकण्यापेक्षा तिसऱ्या पर्यायाला मतदान करू शकतात. कारण की दोघांनी कधी हे अडीअडचणीला ह्या लोक उभाच राहिले नाही. त्यांना फोन केलं तर फोन रिसिव्ह करत नाहीत. कुठल्या शाळेचा प्रश्न घेतला तर कधी पोहोचत नाही. कोणाच्या ॲडमिशनचा प्रश्न असला कधीच नाही. पालकमंत्री म्हणून अजित पवार या ठिकाणी राहिलेले आहेत, आमदार म्हणून राहिलेले आहेत. ह्यांना ह्यांच्या नगरसेवकांची नावं माहीत नाहीत आजपर्यंत. जे पुढं करतात नाही या लोकांना सोडलेच तर ह्यांना कोण ओळखत नाही ह्यांना. त्यामुळे आता ह्या लोकांना मतदान करताना वंचित घरी शिक्षणाचा असू द्या, नोकरीचा असू द्या किंवा कौटुंबिकचा वादाचा असू द्या, हा विचार करून ह्यांना मतदान करताना टाळतील हे गॅरंटेड सांगतो. बरोबर. तर खूप सारे मुद्दे आहेत आणि बसस्टॉपच्या संदर्भामध्ये दादा बोललेले आहेत. नाही आपण दुसऱ्या विषयात बोलू. आपण आज मला सांगा, तुम्ही तरुण आहात, पुण्याला ह्या देशामध्ये एक हब म्हणून पाहिल्याचं म्हणजे पुणे जिल्हा बारामती ह्या एरियाला इथं रोजगाराची व्यवस्था असते. लोक स्थलांतरित होऊन पुण्याला येतात किंवा बारामतीला येतात. खूप साऱ्या MIDCs इथे आहेत. काय वाटतं, ही परिस्थिती वास्तविकतेमध्ये बरोबर आहे की हे फक्त कागदावर आहे? काय वाटतं? म्हणजे रोजगाराची निर्मिती झाली काय, आपल्याला असं वाटतं का?
महागाई आहे काय? महागाई तर भरपूरच आहे इथं. तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे का? भरपूर वाढलेलं आहे. तरुणांना कामधंदा नाहीत. भरपूर पेट्रोल डिझेल गॅस संदर्भात काय सांगाल? तिथं आभाळाला पोचलेलं आहे त्यांचं रेट. पेट्रोलचं डिझेलचं रेट, गॅसचं रेट. 10 वर्ष अगोदर 450 रुपयाला गॅस होता. आता किती? 1150-1200 रुपयाला गॅस आहे. अच्छा. डिझेल त्यावेळेस 54 रुपये होतं 10 वर्ष अगोदर. आता 110 रुपये चालले. भरपूर महागाई झालेली आहे. तर मोदी साहेब तर म्हणतात की महागाई वाढेल तर वाढू द्या, परंतु देशाचं नाव हे जागतिक स्तरावर नेण्याचं काम भाजप आणि मोदी सरकार करत आहेत. काय वाटतं? जागतिक स्तरावर तर गेलेलंच आहे ना, पण चुकीच्या मार्गाने गेलेलं आहे. म्हणजे कोणता मार्ग? म्हणजे असंच भारतामध्ये बेरोजगारी भरपूर आहे आणि GDP कमी आलेली आहे. ह्या महागाई वाढलेली आहे सगळी. GST प्रत्येक गोष्टीवर GST तर लावली. खाण्यावर सुद्धा लहान शाळेवर GST लावलेलं आहे, खाण्यावर लावलेलं आहे, सगळ्या प्रत्येक गोष्टीवर GST लावलेलं आहे. त्यामुळं अवघड झालेलं आहे ना सगळं सामान्य लोकांचं. सामान्य लोकांचं जीवन अवघड झालेलं आहे. तर निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज आपण बारामतीमध्ये आहोत. आपण बघू शकता आमच्या समोर इथं बहुजन समाज पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचे काही कार्यकर्तेसुद्धा जोडलेले आहेत आणि सर्वच पक्षाचे कार्यकर्ते इथे आहेत. आपण यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू. दादा, आपण बघू शकता की इथं अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि जे आपले शरद पवार आहेत यांच्याकडून सुप्रियाताई सुळे हे उमेदवारीसाठी ते उभे आहेत आणि बहुजन समाज पक्षाकडून सुद्धा इथं तुमच्या उमेदवार उभे आहेत. काय परिस्थिती असेल आणि कशा पद्धतीने हे चित्र असेल? सर, मुळात व्यक्ती केंद्रित हे डेमोक्रेसी नाही आहे. तुम्ही बघितलं तर ह्युमन डेव्हलप इंडेक्समध्ये भारत देशाचा रिपोर्ट बघितला तर भारत देश हा 134 क्रमांकाला आहे. जगाने आम्हीच नाही तर जग सांगतंय की भारत देशातील नागरिकांना ते जास्त जगत नाहीत, त्यांना आरोग्याची सेवा चांगली नाही, त्यांना शिक्षण नाही आणि त्यांचा जगण्याचा दर्जा चांगला नाही. मुळात ब्युटिफुलायझेशन आणि डेव्हलपमेंट ह्यातला जर तुम्ही फरक पाहिला तर इथं ब्युटिफुलायझेशनला, सुशोभीकरणाला डेव्हलपमेंट म्हणलं जातं. ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे त्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन आहे सर, भेदभावाचे प्रकार आहे. त्यामुळे बारामती तालुक्यामध्ये जो SC ST मायनॉरिटीज ट्राईब्स इथला आहे, इथला पारधी समाज आहे, त्यांची अतिशय दैनंदिन आणि दुर्व्यवस्था आहे. त्यांच्या शिक्षणाची अतिशय दैनंदिन अवस्था आहे. तुम्ही पाहू शकता की इथं सरकारी शाळा आहे. तर या सरकारी बारामतीमध्ये टोटल 8 शाळा आहेत सरकारी. तर त्या 8 शाळांपैकी फक्त 4 शाळा अस्तित्वात आहे. बाकीच्या शाळांना तिथं भिंती नाहीत. अतिशय दैनंदिन इथल्या SC ST च्या लोकांबरोबर भेदभाव केला जातो हा डेव्हलपमेंटमध्ये. पण इथं ब्युटिफुलायझेशनला म्हणजे सुशोभीकरणाला डेव्हलपमेंट म्हणली जाते. मानवहित डेव्हलपमेंट या बारामती तालुक्यामध्ये अजिबात नाही आहे. इतर तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न आपण म्हणता, पण बारामती शहराच्या अनेक भागांमध्ये इथल्या लोकांना पिण्याचं पाणी नाही, चांगलं आरोग्याची सेवा नाही आणि शिक्षण देखील नाही. काय सांगाल आपण की जसं यांनी म्हटलं की इथं डिस्क्रिमिनेशन आपल्याला बघायला मिळतो, विकासामध्ये सुद्धा समाज आणि इतर फॅक्टर बघितले जातात, बरोबर आहे का? विकासाचे जे निर्देशांक आहेत त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मोजक्याच लोकांचा विकास करण्याचं धोरण ह्या इथल्या राष्ट्रवादी ह्या सत्ताधारी पक्षाने आजवर केलेलं आहे. आणि आत्ताच्या काळातसुद्धा तुम्ही ह्या लोकसभेला पाहत असाल की ह्यांनी स्वतःच्या घराच्या बाहेर राजकारण जाऊ दिलेलं नाही. हे दोन्ही उमेदवार ठरवून ह्यांनी दिलेले आहेत आणि ह्या दोन्ही उमेदवाराच्या अवतीभोवतीच ह्या बारामतीच्या लोकसभेचं राजकारण सगळं मीडियात आणि देशात दाखवलं जाते. हे सरासर चुकीचं आहे. याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचे जे मुद्दे आहेत, लोकशाहीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टींवरती ह्यांनी अजिबात काम केलेलं नाही. तुम्ही मगाशी आपल्या दलित वस्तीमध्ये गेला होता, त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की जी पक्की घरं पाहिजेत ते सुद्धा पक्की घरं तुम्हाला दिसली नसतील. म्हणजे अशी दैनंदिन अवस्था ह्या बारामतीत आहे. आणि हे जे तुम्ही सजवलेलं पाहता ह्याला ह्यांनी विकासाचे बाकीच्या गोष्टी सांगितल्या की असा आम्ही विकास केला तसा केला. ह्या जे भिंती उभा केलेल्या आहेत, ही जी बिल्डिंग उभा केलेली आहे याचा सर्वसामान्य नागरिकांना काही फायदा नाही. ह्यातल्या प्रत्येक नागरिकाचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्याकडे यांचं दुर्लक्ष आहे. तर जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीने बदलणार आहे? आपल्याला वाटतं का परिवर्तन इथं होऊ शकतो? नक्कीच सर, या व्यक्तिकेंद्रित डेमोक्रेसीला आम्ही मोडून काढणार आहोत. आम्ही वेल एज्युकेटेड पर्सन इथं उमेदवार दिलेला आहे. प्रियदर्शनीताई कोकरे म्हणून
हा तिसरा पर्याय बारामतीमध्ये आम्ही उभा केलेला आहे. आम्ही डेमोक्रेसीमध्ये या प्रस्थापित जे कास्ट सिझमवरती ज्यांची डेमोक्रेसी आधारलेली आहे या लोकांना फाईट करण्यासाठी आम्ही वेल एज्युकेटेड जो इथल्या लोकांना आरोग्य देईल, शिक्षण देईल, त्यांच्या मानवहित मूलभूत समस्या सोडवल आणि ह्युमन राईट्सला कसं प्राधान्य देता येईल, मानव अधिकारांना कसं प्राधान्य देता येईल, इथल्या मानव अधिकारांच्या हक्क व अधिकारांचं आम्ही हनन होऊ देणार नाही, त्यांची डेव्हलपमेंट करणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय सांगाल आपण की सुनेत्रा ताई आहेत आणि सुनेत्रा वहिनी आहेत आणि आपण बघितलं तर शरद पवार गटाकडून सुप्रियाताईसुद्धा आहेत. काय परिस्थिती असेल? आम्ही सध्या दादांच्या पाठीशी आहे आणि महायुतीचा जो उमेदवार आहे तो सुनेत्रा वहिनी कम से कम 2-2.5 लाखांनी मताने निवडून येऊ शकतात. 2-2.5 लाखांनी येऊ शकतात असं आपलं मत. आत्मविश्वासाने सांगतो आम्ही. का बरं पवार साहेबांनी काम नाही केलं? कारण अजितदादांनी गेली तुम्ही बघता दादा पहाटे 6 वाजता उठतात. दादांचं कामाची पद्धत तुम्ही बघितली आहे. आणि शिवाय मोदी साहेबांचा जो आपके बार नाराज शेतकऱ्यांसाठी असतो त्या महिलांसाठी जे मोदी साहेबांनी योजना दिल्यात त्याबाबत मोदी साहेबांमुळे आता सुनेत्रा वहिनीचा विजय नक्की निश्चित आहे. तर जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत निश्चितच ते आपल्या आपल्या पक्षाच्या कडून बोलत असतात आणि खूप सारे लोक आज ह्या ठिकाणी आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि इथं जी जमवाजमवी झालेली आहे, जी गर्दी झालेली आहे त्या गर्दीवरूनच आपण एक अंदाजा लावू शकतो की कशा पद्धतीतून इथं बारामतीचा जे हॉट सीट आहे या हॉट सीटवर अजित पवार आणि शरद पवार गटाकडून एकाच फॅमिलीतून 2 उमेदवार आणि बहुजन समाज पक्षाकडून तिसरा पर्यायसुद्धा देण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. दादा काय नाव आहे आपलं? मंगलदास निकाळजे. मी वंचित बहुजन युवा आघाडीचा जिल्हा अध्यक्ष आहे. अच्छा, तुम्ही वंचित बहुजनकडून. वंचित बहुजन आघाडीने सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिला आहे. काय परिस्थिती असेल? हां, सुप्रियाताई सुळेंना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्याचा परिणाम हा सुप्रियाताईंना चांगल्या पद्धतीनं होईल असं वाटतंय. वंचित बहुजनचा फायदा सुप्रियाताईंना होईल. सुप्रियाताईंना होईल कारण वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आमच्या बुथ बांधण्या मजबूत आहेत, शाखा बांधण्या मजबूत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच ताईंना होईल कारण बाळासाहेब आंबेडकरांनी तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. अजितदादांनी जो बारामतीचा जो विकास केला असं भारताला जे सांगितलं जातं ते अतिशय चुकीचं आहे. बारामतीचं बस स्थानकचं जे काम झालेलं आहे ते महारवतनी जागेवरती झालेलं आहे आणि ते महारवतनी जागा जी आहे ती आजही तिथल्या महार समाजाच्या लोकांच्या नावावरती सातबारे उतारे आहेत. तरी देखील त्या नगरपालिकेने अजितदादांनी त्याच्या काही दक्षता घेतली नाही. त्याच्यामध्ये त्या जागेच्या संदर्भातला कोणत्याही प्रकारचा मोबदला हा तिथल्या समाजाला दिलेला नाही आणि त्या ठिकाणी जे बांधण्यात आलेलं जे बस स्थानक आहे ते दुसऱ्या जागेवरती त्याची बांधकामाची परवानगी घेऊन ह्या महार समाजाच्या सातबाऱ्या उतार्यावरती त्याचं बांधकाम केलेलं आहे. त्यामुळे ते बेकायदेशीरपणे ते बांधकाम देखील झालेलं आहे. त्यामुळे आम्ही याचा आवाज हायकोर्टामध्ये देखील जाऊन उठवणार आहोत. कायदेशीर देखील आम्ही बरेचसे आंदोलनं केलेले आहेत परंतु अजितदादा हे या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने विकास करण्याचं काम करतात, लोकांना विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे याचा फटका नक्कीच अजितदादा याचा फटका निश्चितच त्यांना बसेल. शेवटची प्रतिक्रिया घेतो. काय नाव आहे आपलं? सचिन गोळवे. काय असेल आपलं? आपण बघत आहात की पवार फॅमिलीकडून सुप्रियाताई असतील आणि अजितदादाकडून वहिनी आहेत उभ्या आणि बहुजन समाज पक्षाकडून म्हणजे लोकशाही असल्यामुळे सर्वच लोक इथं उमेदवारी देऊ शकतात, फॉर्म भरू शकतात, लढू शकतात. काय वाटतं आपल्याला? अजितदादांचं कसं आहे की महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता आहे, जाणकार नेता आणि पवारसाहेबांनी राजकारण ह्या भागात काय आहे हे प्रत्येक लोकाला शिकवलं आहे. त्यामुळे पवारसाहेबांचा अभ्यास, पवारसाहेब ज्या भागातून फिरून जातात तो भाग बदलून जातो असं त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. तुमचा कौल कुणाकडे असेल? मी दादांना पण मानणारा नेता आहे आणि ताईंना पण. ताईकडे पवारसाहेब जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत ताईंनी 15-20 वर्ष दिल्लीमध्ये राजकारण केलं. घडी आता दादांकडे गेलेली आहे. घडी दादांचे पण माझे मित्र काम करतात. 1 लाख मित्र आहेत माझे पुण्यात. म्हणजे कन्फ्यूज आहात तुम्ही की कोणाकडे जाऊ आणि कोणाकडे नाही ते तुम्ही 7 तारखेला निश्चित करा. काय घडी की तुतारी? तुतारी. का बरं तुतारी? तुतारी चांगली आहे. तुतारी जाणता राजा आहे. साहेब पवार साहेब, दादा नाही. तर आपण बघितलं तर सर्वांच्या ज्या प्रतिक्रिया त्या वेगवेगळ्या असू शकतात आणि ह्या ठिकाणी सर्वांना माहीत आहे की हे लोकशाही आपला देश आहे आणि सर्वच इथं लढतात आणि त्यामध्येच आपण ह्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. आपण बघत आहात आवाज इंडिया TV.